कोरोना काळात स्ट्रॉंगमॅन अशी ओळख निर्माण केलेले अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके सध्या तापानं घायाळ झालेत। अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांनी कोरोना काळात केलेलं आरोग्य सेवेचं काम। त्यावेळी ते आमदार होते। पारनेर तालुक्यातील त्यांनी मोठे कोविड सेंटर उभारले होते। हजारो रुग्णांवर तेथे उपचार झाले। लंके त्यावेळी तेथेच मुक्कामी होते। प्रत्येक रुग्णाची ते चौकशी करत, धीर देत, योग्य उपचार होतील यावर लक्ष ठेवत। दरम्यान त्या काळात त्यांनी स्वतःच्या तोंडावर सदा मास्क लावून ते बिनधास्त रुग्णांजवळ जात होते। संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घ्या असं डॉक्टरांनी सांगूनही त्यांनी कधी ऐकलं नाही। मला काही होणार नाही असं ते म्हणत आणि झालंही तसंच। कोविड काळ गेला, रुग्ण बरे झाले, कित्येकांना प्राण गमवावे लागले, पण सुदैवानं लंके यांना काहीही झालं नाही। कोरोनाचा व्हायरस पचवणारे स्ट्रॉंगमॅन म्हणून ते समोर आले। पुढे ते खासदार झाले। अलीकडेच ते तापानं फणफणलेत, सोबत थकवा देखील आहे। नगरला उपचार झाले नाही म्हणून त्यांना पुण्याला हलवण्यात आलं। असा हा कोरोना योद्धा स्ट्रॉंगमॅन असा अचानक आजारी कसा पडला, नेमकं काय झालंय असा प्रश्न सर्वांनाच पडला। याच पार्श्वभूमीवर आता त्यांचा वैद्यकीय अहवाल देखील समोर आलाय। वैद्यकीय अहवालात डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार खासदार निलेश लंके यांना विषाणूजन्य ताप आणि डिहायड्रेशनचा त्रास होतोय। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली निरीक्षणाखाली त्यांना ठेवण्यात आलं आहे। पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील ICU संचालक डॉक्टर प्राची साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना विश्रांतीचा डॉक्टरांनी सल्ला दिलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।